तर हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आणि सकाळी सकाळी मी जरा लवकरच कॉलेजला चाललेले कारण की आज माझा एक्झाम होता. तर गाईज पेपर लिहून आले आणि दिशे काय केलं पेपर मी एक क्वेश्चन पहिला लिहिला 8 मार्काचा बरोबर लिहिला, काही मिस्टेक नाही केली, बरोबर लिहिला. परत मग मी ऑल होतं लिहिलं नाही, मग परत सेकंड क्वेश्चन सोडायला घेतलं, बघितला एक फॉर्म्युला आठवला, त्या फॉर्म्युलाप्रमाणे जुळते का बघितलं, जुळत होतं. मग सगळं अर्धा निम्म खालपर्यंत काढलं, आन्सर फायनल नव्हतं. म्हणलं कुछ तो गडबड लग रहा आहे. परत अख्खी काट मारली, नवीन तोच क्वेश्चन नवीन दुसऱ्या फॉर्म्युल्याने सोडवला. का केलं पण का केलं मी क्वेश्चनच वाचला नाही, डायरेक्ट ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सोडवायला गेलो आणि काय मारून आले. आणि तो क्वेश्चन चुकला म्हणून अक्षरशः पोरीला पेपर लिहिला टाइम पुरला नाही पेपर लिहायला. आणि पेपर झाल्यावरती मला मम्मी न्यायला आली आणि मम्मी सोबत घरी आल्यावर नंतर जरा फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मला भाजी करायची होती. म्हणजे भाजी माझ्या आवडीची नव्हती, त्याच्यामुळं मी भाजी केली. आणि तारीख म्हणता बघत बघत माझं सगळं काम फास्ट मध्ये होतं म्हणून मी भाजी केली आणि जेवण पण केलं. नंतर मी दारी द्यायला रानात गेले. दारी द्यायला गेले पण खोरं मला काही सापडलं नाही, त्यामुळे एकाच हाताने दिले, एका हाताचे नेल्स मोठेत. आणि असा होता काहीतरी दिवस आणि खूप छान असं वाटतं रानात गेल्यामुळे.